मला असं वाटतं गुड न्यूज पहिले सांगून टाकावी। गुड न्यूज अशी आहे की मीच शेवट आहे। गुड न्यूज सांगणार, गुड न्यूज जबरदस्त गुड न्यूज आहे। बघा फ्रेंड्स, माझं नाव संदीप उमाप, अंबरनाथ राहिला आहे। या इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या अगोदर मी ग्राफिक डिझायनरचा जॉब करत होतो 12 वर्ष लोअर परेलला। 18 सप्टेंबर 2019 ही माझी समर सक्सेसमधली पहिली म्हणजे आयडी लागला माझ्या दिवशी। आम्ही काम खूप लेट चालू केलं, कोविड आला, त्याच्यानंतर परत 2 वर्ष गायब। हा 3-4 वर्षाचा प्रवास आहे। या प्रवासामध्ये खूप चांगली लाईफस्टाईल मिळाली आम्हाला, चांगले पैसे मिळाले, चांगलं अर्निंग झालं आमचं, रँक बदलल्या, गाड्या बदलल्या, कपडे बदलले, आमचे फॉरेन टूर झाल्या, माझ्यासोबत माझ्या टीमचे आले। धन्यवाद करेल सगळ्यात पहिले आपले गुरु संदीपजी उदवडे सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। नंतर आपल्या कंपनीचे CMD सर, माझी टीम, यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो। मला स्वतःची पर्सनल अचिव्हमेंट सांगायची नाही आहे। माझ्या टीममध्ये अविनाश सर आहेत, त्यांचं महिन्याचं इन्कम 4.5 ते 5 लाख रुपयेमध्ये असतं। प्रताप चोरगे सर 3-3.5 लाख इन्कम असतं मंथली। बाकी माझे योगेश मालप सर आहेत, मोहन ठाकूर सर आहेत, विनायक सर आहेत, शरद पवार साहेब 1.5 ते 2 लाख रुपये यांचं महिन्याचं इन्कम चालू आहे। बघा, काही नवीन लोकांना असं वाटतं की हे लोक येऊन स्टेजवरती आमचं एवढं इन्कम झालं, तेवढं इन्कम झालं का सांगतात, काही लोकांना पटत नाही। पण रिॲलिटी अशी आहे की लोकांना सांगावं लागतं, बरोबर ना? तसं लोकांना पटत नाही। बरं, काही लोकांना सांगून पण पटत नाही। तुम्हाला आता लाईव्ह एक्झाम्पल देतो। आज समजा एखाद्या व्यक्तीने आज 10 लोकांना इन्व्हाइट केलं असेल, बरोबर? आणि किती असतील, फक्त ते इन्व्हिटेशनचं स्किल वगैरे आपण ते साईडला ठेवूया, बरोबर? मला सांगा, जी 8 लोक आली नाहीत ती खूप करोडपती होती का? अंबानी अडाणी आहेत का? त्यांना पैशाची गरज नाही आहे का? पैशाची गरज आहे, तरी पण ते आले नाही। म्हणजे मला एक गोष्ट कळली, लोक गरीब का राहतात। मी म्हणतो बिझनेस करू किंवा नका करू हा नंतरचा विषय, कमी कमी बघायला तर यायला पाहिजे। जी लोक आलीत ना आज मीटिंगला फर्स्ट टाइम, ज्या व्यक्तीने आणले त्याच्यासोबत त्याच्यावरती विश्वास ठेवा। येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये तुमची पण लाईफस्टाईल चेंज होईल 100%। हा शब्द माझा आहे। बघा, काही जी लोक येत नाही ना, ते मागे कमेंट पण पास करतात, असं कुठं असतं का, एवढे पैसे कुठे मिळतात का? मग त्यांना विश्वासच नव्हता ते रोज श्रीमंत असू शकतात। तर आम्हाला तर काय कमेंट ऐकायला जातात की हे असल्या कंपन्या पळून जातात। पण मला तुम्हाला सांगायचं आहे, एखाद्या गावामध्ये एखाद्याची बायको पळून गेली तर सगळ्यांच्या पळून जातात का? नाही ना, बरोबर? त्याच्यामुळे मला काय सांगायचं आहे, समजा एखाद्याचे आईवडील खूप गरीब होते, त्याचं शिक्षण झालं नाही, त्याने MBBS, LLB, MBA, ग्रॅज्युएशन केलं नाही समजा, मग त्यांनी श्रीमंत नाही व्हायचं का? हां, त्याच्या आईवडिलांनी जसं अविनाश सरांनी सांगितलं, मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट नाही घ्यायची का? त्याच्या मुलांनी चांगलं शिक्षण नाही करायचं का? त्याच्या मुलांनी विमानात बसायचं नाही का? मित्रांनो, मला आता मी बघतोय हे आता इथे 35 ते पुढचे सगळे मला दिसतात आहे, म्हणजे आपल्या लाईफचा अर्धा पिक्चर सुपर फ्लॉप झालेला आहे। हिट झाला असता आपण इथे नसतो। त्याच्यामुळे जर का आपल्याला आपल्या फॅमिलीची स्वप्न पूर्ण करायची असतील तर एक आणि एकच मार्ग आहे, तो म्हणजे कुठला मार्ग आहे? समर्थ सक्सेस। पण कंडिशन एक आहे, तुम्हाला तुमच्या फॅमिलीची स्वप्न पूर्ण करायची आहेत का? आम्हाला तर आमच्या फॅमिलीची स्वप्न पूर्ण झाली। सिंपल बिझनेस आहे। मला तुम्हाला एक एक्झाम्पल देतो। एखादा केळीवाला आहे, केळीवाला, एकदम छोटं उदाहरण देतो। त्या केळीवाल्याला समजा 50 रुपये डझननी केळी मिळतात होलसेल मार्केटमध्ये, तो कितीने विकतो? 70-80। तो मध्ये काय ते कट ठेवतो ना, सेम आहे तिथे, इथे पण तेच आहे। तिथे फक्त तो एकटा तो कट घेतो, ते मार्जिन तो एकटा घेतो, इथे आपल्याला डिस्ट्रीब्यूट केलं जातं, बाकी वेगळं काही नाही, काही डोकं लावायची गरज नाही। त्याच्यामुळे बघा, आम्हाला तर 4-5 वर्ष लागले, पण येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये तुम्ही जर मेहनत केली तर तुमची पण लाईफ 360 डिग्री चेंज होऊ शकते, ठीक आहे? आणि बघा, हे क्षेत्र असं वाटतं खूप सोपं आहे, सोपं नाही। याच्यामध्ये पण अपमान सहन करायला लागतो, रिजेक्शन हँडल करावे लागतात, शिकावं लागतं। त्याच्यामुळे आपली ही कोर टीम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे।